सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली रणनीती स्पष्ट केली आहे। महापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचं नाव अंतिम करण्यात आलं आहे। या निवडीमुळे सोलापूरच्या राजकारणात आमदार देवेंद्र कोठे यांच्या कुटुंबियांचं वर्चस्व पुन्हा एकदा चर्चेत आलंय। विनायक कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी असून मागील कार्यकाळात कोठे यांच्या सासू श्रीकांचना यन्नम यांनी महापौर पद भूषवलं होतं। आता त्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला महापौर पदाची संधी मिळत असल्यानं राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। विनायक कोंड्याल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय। बाहेरून आलेल्या नेत्याला थेट महत्त्वाचं पद देण्यावर पक्षातील काही सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जुन्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती। मात्र सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोंड्याल यांच्या नावाचा ठाम आग्रह धरल्यानं अखेर त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले व त्यानंतर पक्षातील अंतर्गत विरोध मावळल्याचं चित्र आहे। उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड करून भाजपनं महिला प्रतिनिधित्वाला संधी दिली आहे। ते आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक तसेच भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते महेश देवकर यांच्या पत्नी आहेत। महापौर व उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहरात एक दिलानं पुढे जात असल्याचं चित्र असून आगामी सत्ता स्थापनेवर सर्वांचं लक्ष लागलंय। आमच्याकडे म्हणजे महापौर ओपन होता, परंतु महापौर ओपन जरी असला तरी सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करत असताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। त्यामुळं त्याच्यामध्ये ओबीसीची जागा नसली तरी ओबीसीने देऊ नये असं काही पक्षाचं बंधन नाही आहे आणि ओपनमध्ये आमच्या ज्ञानेश्वरीताईंना आम्ही संधी दिलेली आहे आणि मराठा समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे। महापौर पदाची अपेक्षा होती, अपेक्षा सगळेजण करतात आणि आता पुन्हा संधी आहे। परत अजून 2.5 वर्षाचं महापौर पद पुढच्या वेळेला पण चिठ्ठी मिळू शकते, पुढच्या वेळेला संधी देऊ शकतो। इतर जिल्ह्यामध्ये इतर शहरामध्ये पक्षाच्या आदेशानुसार आणखी स्टँडिंग कमिटी आहे, वेगवेगळ्या समित्या आहेत। त्या समित्यांवरती समाजाला सर्व समाजाला विशिष्ट समाजाला असं नाही सर्व समाजाला न्याय द्यायचा पक्ष नक्की। इतर शहरामध्ये युती किंवा आघाडीच्या दरम्यान काही म्हणजे तडजोड केली जाते आणि सव्वा वर्षाचं महापौर पद हे तिथं तडजोडीचा मार्ग आहे। इथं तुमची स्पष्ट भूमिका आहे, 87 नगरसेवक आहेत, सर्वांना संधी मिळण्याच्या इथूनच 1.25 वर्षाचं ॲग्रीमेंट किंवा तडजोड होऊ शकते का? प्रदेश अध्यक्ष या बाबतीमध्ये आम्हाला सूचना करतील, त्यामध्ये निर्णय घेतील, त्याप्रमाणे ही रचना होईल। आता तरी हे महापौर पद ह्याच्या कालावधीसाठी आम्ही दिलेलं आहे। विरोधी पक्षाने बघण्यापेक्षा आम्ही काय सोलापूर शहरासाठी करू शकतो याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे। कारण का आमचे भारतीय जनता पार्टीचे एक विजन आहे सोलापूरसाठी। या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलंय। लोकांनी आम्हाला जवळपास 87 जे भूतोन भविष्य आम्हाला या ठिकाणी 87 सीट या ठिकाणी दिलेला आहे। त्याचा आम्ही सार्थ ठरवून सोलापूरकरांचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, IT पार्कचा विषय असेल, आता आपल्याला माहिती आहे विमानचा विषय, उड्डाणपुलाचा विषय असेल, विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे। आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगल्यात चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून दाखवू।